नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। सब्बे सत्ता सुखे होन्तु, सब्बे होन्तु सुखिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु मा किञ्चित् दुःखमागमात्, मा किञ्चित् पापमागमात्। सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे सत्ता निरोगा होन्तु, सब्बे सत्ता निदुःखा होन्तु, सब्बे सत्ता निब्बानस्य पचयो होन्तु। साधु साधु साधु। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ, या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज पौर्णिमेच्या निमित्ताने तक्षशिला बुद्धविहार या ठिकाणी बुद्ध पूजा तथा धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। सद्धम्मामध्ये जी काही तथागताची धम्मदेशना आहे ती एवढ्या हेतूनच आहे की मनुष्य हा दुःखातून मुक्त व्हावा आणि मनुष्याने या मानवी जीवनामध्ये परमोच्च निब्बाण सुख प्राप्त करावं, यासाठी भगवान तथागताची देशना। आणि म्हणून आपण सर्वांनी हे मानवी जीवन जगत असताना हे जीवन कशा पद्धतीने सुखी बनेल, कशा पद्धतीने दुःखातून बाहेर पडेल, उपद्रवातून बाहेर पडेल, ह्या गोष्टीचं आपण सातत्याने चिंतन केले पाहिजे। भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात, जर तुम्हाला या मानवी जीवनामध्ये सुख हवे असेल तर ते शाश्वत सुख बाहेर भौतिक जगामध्ये तुम्हाला मिळणार नाही। बरेचसे ग्रस्त असतात की ते ग्रस्त सद्धम्माला जाणणारे नसतात किंवा त्यांच्यामध्ये सम्यक दृष्टी नसते, अविद्या असते, अज्ञान असते आणि त्यामुळे ते साधक बिचारे भौतिक जगामध्ये सुखाला शोधण्याचा प्रयत्न करतात, आहे ना।
कोणी पूजा अर्चना करून सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, कोणी व्रतवैकल्य करून सुखाला धारण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर भगवान तथागतांनी 2500 वर्षापूर्वी सांगितले, भौतिक जगामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला सुख, शांती, समाधान मिळणार नाही आहे. तर तुम्हाला या 3.5 हाताच्या कायेमध्ये, या शरीरामध्ये सुख, शांती, समाधान मिळू शकते. आणि ते कशा प्रकारे मिळू शकते? तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की जेव्हा व्यक्ती 3 इंद्रियाने सदैव कुशल कर्म करत असतो. 3 इंद्रिय काय आहेत? तर पहिलं भगवान सांगतात की वाचा, आहे की नाही? दुसरं आहे माणसाचं मन, आणि तिसरं आहे माणसाची काया, शरीर, आहे ना. तर भगवान सांगतात की काया वाचा मनाने एखादा सद्ग्रस्त, एखादी गृहिणी नाना तऱ्हेचे शुद्ध कर्म करत असते, तर त्या शुद्ध कर्माच्या माध्यमातूनच त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला या शरीरामध्ये शाश्वत सुख, शांती, समाधान या गोष्टी तिला मिळत असतात, आहे की नाही. म्हणून आपल्याला या मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर या शरीरामध्ये शाश्वत सुख प्राप्त करायचं असेल आणि सर्व प्रकारच्या अपायगतीपासून जर वाचायचं असेल, मृत्यूनंतर सुगती धारण करायचं असेल, तर आपण नाना तऱ्हेचे कुशल कर्म संचित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान तथागत सांगतात की कुशल कर्मच तुम्हाला वर्तमान जीवनामध्ये सुखी बनवतात आणि कुशल कर्मच तुम्हाला परलोकामध्ये सुद्धा सुखी बनवण्याचा प्रयत्न करत असतात. कुशल कर्माच्या द्वारे मनुष्य इथे सुखी राहतो आणि परलोकामध्ये सुद्धा सुखी राहत असतो. आपण बऱ्याचशा लोकांचा अभ्यास करतो, तर अभ्यास करत असताना आपल्याला असे दिसून येते की बरेचसे लोक परलोकाचा कधीही विचार करत नाहीत, आहे की नाही. त्यांना काय वाटतं की मानव जन्म हा एकदाच आहे आणि मानव जन्म हा अंतिम आहे, नाही का. हे शरीर मेल्याच्या नंतर पुढचं जग काही नाही आहे, नाही का. ही सामान्य लोकांची धारणा आहे. त्याच्यामुळे ते काय करतात की कुठल्याही प्रकारच्या कुशल कर्माला वाढवण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते काय म्हणतात की पुढचा जन्म कोणी पाहिला, पुढे काय जग आहे हे कोणी पाहिलं, हा शेवटचा जन्म आहे, खा प्या मोज मजा करा, ऐशाराम करा, आहे की नाही. काय विहारात जाता, आहे की नाही, काय दानधर्म करता, कशाला शीलाचं पालन करायचे, कशाला साधनेचा अभ्यास करायचा, अशी त्यांची धारणा असते. ती धारणा का आली? तर ते केवळ अज्ञानामुळे, अविद्येमुळे, अंधकारामुळे त्यांच्यामध्ये ते अज्ञान आलेलं असतं. आणि अज्ञान मात्र माणसाला कुठल्याही प्रकारचे कुशल कर्म करू देत नाही. पण भगवान तथागत सांगतात की हे शरीर सोडल्याच्या नंतर कर्माच्या आधारे माणसाचं चित्त हे पुढे वाटचाल करत असते आणि कर्माच्या आधारेच मनुष्याला पुढची गतीसुद्धा मिळत असते. हे अभिधम्मा त्रिपिटकामध्ये भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्यामध्ये जे काही मिथ्यादृष्टी आहे, जे काही अज्ञान आहे, त्या अज्ञानाला बाहेर काढून आपण या जन्मामध्ये फ्युचरचा विचार करून किंवा वर्तमान जीवनसुद्धा सुखी बनवण्यासाठी काया वाचा चित्ताने कुशल कर्म करण्याचा निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. कर्मचे माणसाला सुखी बनवतात आणि कर्मचे माणसाला दुःखी बनवत असतात. एका कुटुंबामध्ये 4-5 लोक राहत असतील तर आपण कधीतरी कलह करतो, भांडण करतो, वाद करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण एक दुसऱ्याला नावं ठेवतो की अरे या बाईमुळे मी दुःखी आहे, त्या माणसामुळे मी दुःखी आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की समोरचा व्यक्ती मात्र निमित्त आहे, पण तुम्हीच तुमच्या अकुशल कर्मामुळे दुःखी बनत असता. तर हे कर्माला आपल्याला ओळखता आले पाहिजे. ज्या व्यक्तीने कर्माला ओळखले तो व्यक्ती जीवनामध्ये कधीही कुणालाही दोष देत नाही,
कुणालाही ते नावं ठेवत नाही. तो काय म्हणतो की माझ्या काहीतरी अकुशल कर्मामुळे माझ्या वाट्याला हे दुःख आले असेल, हे श्रद्धावंताची भावना असते. ऐक नाही, हे ज्या व्यक्तीला सम्यक दृष्टी आहे त्याची ती मात्र धारणा असते, त्याची ती भावना असते. पण ज्याला सम्यक दृष्टी नाही त्या व्यक्तीला मात्र ह्या गोष्टी कळत नाहीत. म्हणून भगवान म्हणतात की सुखाचा आधार कर्म आहे आणि दुःखाचा आधारसुद्धा कर्म आहे. कुशल कर्माचे फळं हे सुखामध्ये रूपांतरित होत असतात, अकुशल कर्माचे फळं हे दुःखामध्ये रूपांतरित होत असतात. म्हणून या जगामध्ये कुणी तुम्हाला सुखी बनवू शकत नाही आणि कुणी तुम्हाला दुःखीसुद्धा बनवू शकत नाही. सुख आणि दुःख तुमच्या केलेल्या कर्माच्या द्वारा तुम्हाला ते मिळत असतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की इहलोकामध्ये सुखी राहण्यासाठी पुण्यकर्म करा, पुण्यकर्माचे कास धरा, कुशल कर्माला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. परलोकामध्ये सुद्धा सुखी राहण्यासाठी, समाधानी राहण्यासाठी, पुन्हा चांगला जन्म मिळण्यासाठी सुद्धा इथे चांगल्या प्रकारचे कर्म करा, कारण कर्माच्या आधारे पुढची सुद्धा गती तुम्हाला मिळत असते. भगवान तथागतांच्या काळामध्ये भगवंत श्रावस्तीला राहत होते आणि श्रावस्तीला राहत असताना एकदा 7 भिक्षू भगवान तथागताला भेटायला आले होते आणि आल्याच्या नंतर भगवंताला त्यांनी अभिवादन केले आणि अभिवादन करून भगवंताच्या प्रति श्रद्धा प्रकट केली. त्याच्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले की भिक्षूंनो, तुमचा प्रवास कसा झाला आहे, तुमचा प्रवास कसा झालेला आहे. तर त्यावेळेस ते भिक्षू भगवान तथागताला एक त्यांच्यासोबत घडलेली घटना सांगतात. ते काय म्हणतात की हे भगवंता, आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी येत असताना म्हणजे आमच्यासोबत 3 प्रकारचे प्रसंग घडले, 3 प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. तर भिक्षूंनो, काय घटना घडली. तर भगवान, आम्ही एका नदीच्या तीरावरती होतो आणि त्या नदीच्या तीरावरतून इकडे येण्यासाठी आम्हाला एका नावेचा आधार घ्यावा लागला आणि त्या नावेत आम्ही बसलो भगवान. तर आमच्या समवेत जवळजवळ 30-40 लोक होते आणि 30-40 लोक आम्ही त्या जहाजामध्ये बसलो आणि प्रवास करू लागलो. तर ते जहाज मात्र नदीच्या अर्ध्यामध्ये आलं आहे ना, आणि अर्ध्यामध्ये आल्याच्या नंतर ते जहाज मात्र बंद पडले भगवान. आणि ते जो पायलट होता तो खूप प्रयत्न करत होता त्या जहाजाला चालवण्याचा, दुरुस्त करण्याचा, जहाज पुढे ढकलण्याचा, पण ते जहाज काय पुढे जात नव्हते. त्याच्यानंतर भगवान त्या पायलटाला एक अशी बुद्धी आली की तो म्हणाला की आपल्यामध्ये कोणता तरी एखादा जड कर्माचा व्यक्ती आहे, ज्याचे प्रचंड जड कर्म आहेत, त्याच्यामुळे मात्र हे जहाज थांबलेलं आहे. तर त्याने एक युक्ती केली आणि त्या युक्तीमध्ये जो जड कर्म करणारा व्यक्ती होता तो व्यक्ती म्हणजे त्या पायलटची बायको होती आहे ना, त्याची ती पत्नी होती. आणि मग तो पायलट म्हणाला, जोपर्यंत तू या नदीपात्रामध्ये उतरत नाही तोपर्यंत हे जहाज काय पुढे जाणार नाही. आणि मग त्या बाईची काय मात्र जहाजातून खाली उतरण्याची इच्छा होत नव्हती, कारण पाणी भरपूर होतं नाही का. तिला असे वाटले की जर मी नदीमध्ये उतरले तर माझा जीव जाईल आहे ना. तर त्या माणसाने काय केले, तर एक पाण्याचा माठ होता, त्या माठामध्ये मात्र नाना तऱ्हेच्या जड वस्तू भरल्या जे जहाजामध्ये होत्या आणि ते जड वस्तू त्या माठात भरून ते माठ मात्र तिच्या मानेला बांधला आहे ना. आणि त्याच्यानंतर तिला मात्र त्या नदीमध्ये सोडले. तर ते कालांतराने बाई त्या नदीमध्ये बुडून गेली बिचारी नाही का, तिचा अंत झाला. ते अंत झाल्याच्या नंतर जहाज मात्र हळूहळू पुढे जाऊ लागले नाही का. सर्वाला आनंद झाला, पण भिक्षूंना ते दुःख झालं की अरे बापरे, एका जिवंत महिलाला त्याच्यामध्ये बुडावं लागलं. ते जहाज पुढे गेलं. त्याच्यानंतर भगवान दुसरी आम्ही घटना अशी बघितली,
की एक म्हणजे असं रान आहे आणि त्याच्या रानामध्ये पूर्ण असं आग लागलेली आहे, आग लागलेली आहे आणि अचानक मात्र एक कावळा येतो, नाही का. एक कावळा त्या अग्नीमध्ये पडतो आणि जळून मरतो. आलं लक्षात. ही दुसरी घटना भगवान आम्ही बघितली. आणि तिसरी घटना भगवान आम्ही अशी बघितली, म्हणजे आम्हीच ते अनुभवली की अचानक मात्र उशीर झाल्यामुळे एका गुफेमध्ये आम्ही रात्रीला बसलो आणि सर्वजण ध्यान करू लागलो. तर रात्रीच्या मध्यप्रहरी त्या गुफेच्या दारावरती मात्र एक खूप मोठा असा दगड येतो आणि ते गुफा मात्र बंद होऊन जाते. तर भगवान आम्हाला 7 दिवस 7 रात्र त्या गुफेमध्येच राहावं लागलं. जेवण नाही मिळालं, पाणी नाही मिळालं, कुठल्या प्रकारची सुविधा आम्हाला तिथे मिळाली नाही. तर भगवान हे 3 प्रकारच्या घटना आमच्यासोबत का बरं घडल्या असतील, आमच्यासमोर का घडल्या असतील. तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध सर्वज्ञ होते, जाणकार होते. त्यांना संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान असतं, प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचं ज्ञान असतं. तेव्हा भगवान बुद्ध जी पहिली घटना घडली होती, पहिली घटना काय घडली, त्या भगिनीसोबत आहे की नाही. तिला पूर्ण नदीमध्ये उतरवलं होतं, तिचा जीव गेला होता. तर ते तिचा जीव तसा का गेला याचं भगवान तथागत वर्णन करतात. तर भगवान बुद्ध काय म्हणाले की भिक्षूंनो, ती जी घटना पहिली घडलेली होती त्या घटनेला विशेष प्रकारचं कारण होतं आणि ते कारण म्हणजे कर्म होतं. तर भगवान त्या भगिनीचं काय कर्म असेल बरं, तिला जिवंत बुडावं लागलं पाण्यामध्ये आणि आपला देह गमवावा लागला, तिचा मृत्यू झाला. तिचं काय कर्म होतं. तर भगवान बुद्ध त्या भगिनीच्या पूर्वजन्माची कथा सांगतात. भगवान काय म्हणाले की हे भिक्षूंनो, एकदा ती महिला चांगल्या घरामध्ये जन्माला आली, तिचं लग्न झालं आणि तिचा पतीसुद्धा तिला खूप जीव लावत होता. दोघांचा संसार मात्र आनंदाने सुरू होता, आहे की नाही. दोघं एकमेकांसोबत एका विचाराने गुण्यागोविंदाने राहत होते. असं राहत असताना, संसार करत असताना काही वर्षांनी त्या स्त्रीचा पतिदेव मरण पावला, नाही का. तिचा पतिदेव मरण पावला. तर ती बिचारी एकटी जीवन जगत होती आणि खूप दुःखाचं जीवन जगत होती. तिला प्रचंड त्रास होता तिच्या जीवनामध्ये. असं जीवन चालू असताना तिच्या घराच्या दारावरती एक कुत्री आली, नाही का. आणि त्या कुत्रीने मात्र एका पिल्लाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर ती कुत्री मात्र मरून गेली. तर तिनं काय केलं होतं, त्या छोट्याशा बच्चाला सांभाळलं, नाही का. त्याला दूध पाजलं, खाऊ पिऊ घातलं, लहानाचं मोठं केलं. मग त्या प्राण्याला, त्या कुत्र्याला मात्र त्या भगिनीबद्दल प्रचंड जिव्हाळा निर्माण झाला, स्नेह निर्माण झाला. आणि जेव्हा ती भगिनी घरातून बाहेर निघायची तर ते कुत्रासुद्धा तिच्यासोबतच बाहेर यायचा. ती भगिनी गावामध्ये काहीतरी घेऊन यायला जायची, नाही का. राशन म्हणा, काहीतरी घेण्याच्या वस्तू, तर ते कुत्रासुद्धा तिच्यासोबतच गावामध्ये जायचा. तर तिचं नाव काय पडलं, कुत्र्यावाली बाई, नाही का. तिचं नाव काय पडलं, कुत्र्यावाली बाई. तिला सगळे लोक तसंच ओळखायचे, नाही का. कुठली बाई, तर जिच्यासोबत कुत्रा आहे ती बाई, आहे ना. तर असं तिचं संपूर्ण गावामध्ये नाव झालं. आणि काही गोष्टी मात्र तिला ते पटत नव्हत्या की अरे, मी एवढं श्रीमंत घरातली बाई, नाही का, आणि मला काय लोक नाव ठेवतात, कुत्र्यावाली बाई, आहे की नाही. तर तिला ते असं पटेन असं झालं. तर भिक्षूनो, एकदा काय झालं, तिनं त्या कुत्र्याला बांधून ठेवलं आणि बांधून ठेवून मात्र ती गावामध्ये प्रवेश करते. तर त्या कुत्र्याने काय केलं, आपल्या दाताने ते रस्सी तोडून टाकली आणि रस्सी तोडून पुन्हा मात्र पळत पळत त्या गावामध्ये त्यांनी प्रवेश केला. तर तिला त्याचा खूप राग आला आणि एकदम रागाच्या भरामध्ये ती पुन्हा घरी आली आणि विचार करू लागली, या कुत्र्याचं आता मी काय करू. तर दुसऱ्या दिवशी ते पूर्ण नदीवरती गेली टहलण्यासाठी, फिरण्यासाठी. आणि तिकडे गेल्याच्या नंतर काय झाले, तो कुत्रासुद्धा तिच्या सोबत आला. आणि सोबत आल्याच्या नंतर तिला प्रचंड राग आला,
इतका राग आला त्या कुत्र्याचा की तिला आता असं वाटलं की त्याला जीव मारले पाहिजे. तर त्या भगिनीने काय केलं तर भिक्षूंनो, एक पाण्याचा जो माठ असतो त्या माठामध्ये पूर्ण रेती भरली, नाही का, वाळू भरली, आणि तो माठ मात्र कुत्र्याच्या गळ्याला बांधला, आणि कुत्र्याच्या गळ्याला बांधून तो कुत्रा मात्र त्या नदीमध्ये सोडून दिला, आणि तो कुत्रा त्या क्षणी त्याच ठिकाणी मृत्युमुखी पडला. तर भिक्षूंनो, त्या बाईला जे पाण्यामध्ये सोडलं गळ्यामध्ये माठ बांधून, ते तिचा कर्मविपाक होता. आलं लक्षात? तो तिचा कर्मविपाक होता. तिने या जन्मामध्ये कुत्र्याला जिवंत मारलं, अगदी त्याच पद्धतीने तिलासुद्धा तशा प्रकारचा मृत्यू आलेला आहे. भगवान बुद्ध त्या भिक्षूंना सांगतात, जसे बैलगाडीला जुंपलेल्या बैलाचा पाठलाग त्या गाडीचे चाकं करत असतात, तसेच मनुष्याने जिवंत असताना जे जे कर्म केलेले आहेत ते ते कर्म त्या व्यक्तीचा पाठलाग करत असतो. तिने जसा त्या कुत्र्याचा जीव घेतला, अगदी तशाच पद्धतीने तिला अनेक वेळा तिचा जीव गमवावा लागलेला आहे. तुम्ही अनेक वेळा बघितले असेल की आपल्या अवतीभोवती बरेचसे लोक राहतात, तर ते बरेचसे लोक एकसारखे मरत नाहीत. मरतात का बरं एकसारखेच? कोणी आजाराने मरतं, कोणी मात्र अग्नीमध्ये जळून मरतं, आहे की नाही, कोणी पाण्यामध्ये बुडून मरतं, तर कुणाचा मात्र खून होतो, आहे ना, तर कुणी मात्र असं कुठल्याही कारणानं मरत असतं, आहे ना. तर सगळे जन्माला आलेले जे सत्व आहेत, जे मनुष्य आहेत, ते एकसारखे मरत नाहीत. त्याचं कारण काय? त्या सर्वांचं वेगवेगळं कर्म आहे. कोरोना काळ आला होता, किती लोक मरण पावले, आहे की नाही, पण बरेचसे तुम्ही पण लोक असाल फिरणारे, तुम्ही मेले का? नाही मेले, आहे की नाही. म्हणजे बिमारीने मरण्याचं कर्म तुमचं नव्हतं, हे लक्षात घ्या तुम्ही. एखादी काही आपत्ती आली तर आपणही त्या आपत्तीमध्ये मरू अशातला काही भाग नसतो. बरेचसे जीव असतात जे जीव मात्र आईच्या गर्भामध्ये मरतात, आहे ना, त्याचा जन्म पण होत नाहीत. तर गर्भात प्रवेश करणे एवढंच त्यांची पुण्यपारमिता असते, आहे की नाही. आणि काही बाळ असे असतात की ते जन्म घेतात आणि जन्म झाल्याबरोबर मात्र 1 तासाने 2 तासाने मरतात, आहे ना. आणि तिसरा जीव असा असतो तो 5 वर्षांनी 10 वर्षांनी मरतो, आहे ना. आणि चौथा जीव 50 वर्षांनी मरतो. 5वा जीव मात्र 70 गाठतो. आणि 6वा जीव मात्र 90 वर्षाचं आयुष्य होतं त्याचं, आहे की नाही. आणि काही काही जीव तर मात्र 100ही क्रॉस करतात आणि नंतर ते मरत असतात. तर भगवान बुद्ध हेच सांगतात की इथे प्रत्येक व्यक्ती कर्माचा मालक आहे, कर्माचा तो भागीदार आहे, आहे की नाही. जसे आपण कर्म करत असतो तशा प्रकारचे कर्म हे तुमचा पाठलाग करत असतात. भिक्षूंनो, त्या भगिनीने अशा प्रकारचं कर्म केलं होतं आणि तशाच पद्धतीचा विपाक तिला या जीवनामध्ये आला, तसा तिला मृत्यू आला. भगवान दुसरी घटना जी आमच्यासोबत घडली ते म्हणजे एक कावळा असा उडत आहे, नाही का, हवेमध्ये, आणि अचानक मात्र तो त्या अग्नीमध्ये पडला आणि होरपळून मेला. त्याचं काय कारण आहे? तर त्याचं कारण भगवान सांगतात की तो जो कावळा होता ना भिक्षूंनो, तो कावळा मात्र एका जन्मामध्ये मनुष्य होता, नाही का. आणि तो मनुष्य असताना शेती करायचा, आहे की नाही. आणि शेती करताना मात्र फळ फ्लावर ह्या भाजीपाला शेतीमध्ये तो पिकवायचा. तर एक गाय यायची आणि त्याचं सगळंच मात्र पीक खाऊन जायचे. त्याला खूप राग यायचा, खूप त्याला राग यायचा. आणि एका दिवशी त्याने काय केलं, रागाच्या भरामध्ये त्या गाईला पकडलं आणि पकडून मात्र त्या गाईवरती असं त्या काळात काय रॉकेल काही जरी असेल तेल वगैरे ते पूर्ण ओतलं आणि त्या गाईला मात्र बांधून असं जिवंत जाळलं होतं. म्हणून भिक्षूंनो, तो मनुष्य मेल्याच्या नंतर तिर्यक गतीला गेला. तिर्यक गती म्हणजे काय? प्राण्याची गती. भगवंताने अनेक प्रकारच्या गत्या सांगितल्या. तर त्या
व्यक्तीची तिर्यक गती झाली, तो प्राणी बनला नाही का. आणि प्राणी बनल्याच्या नंतरसुद्धा कर्माने त्याला सोडलं नाही. तर तो कावळा बनल्याच्या नंतरसुद्धा कर्म मात्र त्याचा पिछा करत होतं. आणि त्याचा पिछा करता करता मात्र त्या कर्माने त्या कावळ्याला अग्नीमध्ये ओढून घेतलं आणि त्याला जिवंत मात्र त्या ठिकाणी जळावं लागलं, मरावं लागलं. हे दुसरा कर्म विपाक आहे. भगवान, आम्ही गुफेमध्ये तर शांत बसलो होतो आणि मग अचानक गुफा का बंद झाली? तर भगवान तथागत सांगतात की हे भिक्षूंनो, तुम्ही गतजन्मामध्ये गुराखी होतात, सातही जण तुम्ही गुराखी होतात नाही का. आणि तुम्ही गाई म्हैसी जे काय तुमचे प्राणी आहेत त्यांना तुम्ही पूर्ण चारा देण्यासाठी जंगलामध्ये जायचे. आणि एकदा काय झालं, एक हिंस्र प्राणी होता, तो तुमच्या गुरांच्या मागे लागला, तुमच्या मागे लागला, तर तुम्ही त्याला मारण्यासाठी पळाले होते. आणि तो पूर्ण घाबरला. जीव वाचवण्यासाठी त्याने काय केले, तर तो एका त्या गुफेमध्ये जाऊन बसला. तर ती गुफा खूप अशी खोल होती. तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो काही सापडला नाही. मग तुम्ही काय केले, तर त्या गुफेला रात्र होत असल्यामुळे बंद करून ठेवले आहे ना. आणि तुम्ही जवळजवळ 7 दिवसापर्यंत तिकडे गेलेच नाही, तुमच्या कामामध्ये तुम्ही व्यस्त होतात. तर भिक्षूंनो, 7व्या दिवस संपल्याच्या नंतर 8व्या दिवशी तुम्हाला अचानक आठवण आली की अरे आपण असा प्राणी तिथे कोंडलेला आहे, तो जिवंत आहे का मृत झालेला आहे, त्याला आपण बघू. तर ते तुम्ही 7ही जण तिथे बघायला गेलात. आणि तिथे मात्र गेल्याच्या नंतर ते दगड काढला तर तो प्राणी मात्र असा बाहेर येऊन बसला होता नाही का, त्या गुफेच्या तोंडाच्या शेजारी येऊन बसला होता. तर तो जिवंत होता. आणि मग तुम्हाला मात्र त्या प्राण्याला बघून खूप दया आली नाही का, खूप दया आली. आणि तुम्ही काय म्हणाले की अरे याला आता आपण नाही मारलं पाहिजे. तर तुम्ही त्याला पाणी दिलं, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि पुन्हा जंगलामध्ये सोडून दिलं. पुन्हा मात्र तिकडे तुम्ही गाई गुरं घेऊन नाही गेले. तर भिक्षूंनो, त्याच कर्माचा विपाक म्हणून तुम्ही भिक्षू झालात तरीसुद्धा ते कर्म तुमचा पाठलाग करत होते. तुम्हाला त्या कर्माची सजा म्हणून ते गुफा आपोआप बंद झाली होती. मग गावातल्या लोकांनी तिथे अचानक गेल्यामुळे, तुम्ही आरडाओरड केल्यामुळे त्याने ते बाहेरचा दगड असं उडून काढला. जसं ह्या भिक्षूंनी त्याला पाणी पाजलं होतं नाही का, प्राण्याला खाऊ पिऊ घातलं होतं, तशाच पद्धतीने गावातल्या लोकांनी मात्र यांना खाऊ पिऊ घातलं, त्यांची व्यवस्था केली. आणि पुन्हा मग हे लोक भगवान तथागताकडे आले. तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध त्या 7ही भिक्षूंना या 3 घटनेचं प्रमुख कारण सांगत असतात. आणि प्रमुख कारणं ते म्हणजे जीवनात आले होते, घटना घडल्या होत्या, त्याचं कारण होतं कर्म आहे ना. तर भगवान तथागत हेच सांगतात की कर्म आणि कर्माचे विपाक हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असतात. साध्या ग्रस्त जीवन जगणारा व्यक्ती असेल तरी त्याला कर्माचे फळं भोगावे लागतात. एखादं संन्यासी असेल तरीसुद्धा त्याला मात्र त्याच्या कर्माचे फळं भोगावेच लागतात. म्हणून भगवान तथागताने समग्र मानवजातीच्या सुखासाठी आणि दुःखमुक्तीसाठी कर्मसिद्धांत हा महत्त्वपूर्ण उपदेश आपल्याला केलेला आहे. म्हणून आपण कर्मसिद्धांताला जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न करावा. मिथ्यादृष्टी सोडून द्यावी, अज्ञान अविद्या त्याला आपण सोडून द्यावं आणि सम्यक दृष्टीला धारण करून भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत जाणून घेण्याचा निश्चितच मात्र आपण या जन्मामध्ये प्रयत्न करावा. कर्माच्या आधारेच मात्र तुम्ही या भवसंसारातून मुक्त होऊ शकता. भगवान तथागत म्हणतात की जाती, जरा, व्याधी आणि मरण हे जे भवचक्र आहे, या भवचक्राला जर भेदायचं असेल, याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही तुमच्या कर्माला मात्र दुरुस्त केले पाहिजे. जर कर्म दुरुस्त केले तरच तुम्ही या भवचक्रातून बाहेर
पडू शकता. जर कर्म दुरुस्त नाही केले तर जे 31 प्रकारचे लोक भगवंतांनी सांगितले त्याच्यामध्ये मनुष्य लोक आहे, अमनुष्य आहे, देवता गती आहे, त्याच्यानंतर असुर गती आहे, भूत प्रेत गती आहे, नाही का, नाना तऱ्हेच्या गत्या आहेत. भगवान तथागत सांगतात की भिक्षूंनो, मी माझ्या दृष्टीने 10,000 प्रकारचे सत्व बघतो. बघा, आपल्याला माहीत आहेत का 10,000 प्रकारचे सत्व? नाही, पण भगवान म्हणतात की 10,000 प्रकारचे सत्व मनुष्य प्राणी मी या पृथ्वी तलावरती बघत असतो. भिक्षूंनो, ही एकच पृथ्वी आहे अशातला भाग नाही, तिथे नाना प्रकारच्या पृथ्वी आहेत, अनेक प्रकारच्या गॅलेक्सी आहेत आणि प्रत्येक सत्व आपल्या कर्माने मात्र त्या त्या ठिकाणी उत्पन्न होणारा आहे. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, निश्चितच आपलं हे महान कुशल कर्म आहे, महान पुण्यकर्म आहे. हा लक्षात. पण मानव जन्म मिळाल्याच्या नंतर या मानव जन्माचं आपण सार्थक करण्याचा निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. मनुष्य हे देह सोडल्याच्या नंतर दुर्गतीला कधीही जाता कामा नाही. मनुष्य हा देह सोडल्याच्या नंतर सुगतीलाच गेला पाहिजे, आहे की नाही. तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठिकाणीच उत्पन्न झाला पाहिजे. याचा आधार म्हणजे तुम्ही करत असलेले कर्म आहेत. निश्चितच आपण सर्वजण सुज्ञ आहात. नित्यनियमाने विहारामध्ये येता, भगवंताची वंदना करता, भगवान बुद्धाच्या प्रती श्रद्धा व्यक्त करता, त्याच्यानंतर आपण धम्मदेशना श्रवण करता. हे महान आपलं कुशलकर्म आहे, पुण्यकर्म आहे. आज या ठिकाणी आम्हाला आदरणीय नन्नावरे साहेब त्यांनी सांगितलं होतं की आपण एकदा विहारात जाऊ. त्यानंतर आदरणीय सुनीलजी यांनी सातत्याने फोन केले, संपर्कात राहिले. आमचे मिलिंद सरसुद्धा, राहुल नेहमी संपर्कात असतात हे लोक, आणि त्यामुळे इथं येता आलं. निश्चितच इथं येऊन खूप आनंद झाला की खूप चांगलं विहार आहे आणि सुंदर भगवंताची मूर्ती आहे. भगवंताचं रूप बघून खूप इथे एक जिवंतपणा आम्हाला जाणवला. कालच आम्ही मिलिंद सरांशी बोलत होतो की बऱ्याचशा विहारात आम्ही जातो तर तिथे मात्र जे बुद्धरूप आहेत ते बुद्धरूप असे निस्तेज दिसतात, निर्जीव दिसतात, आणि त्या बुद्धरूपामध्ये आहे कुठल्या प्रकारचा जिवंतपणा दिसत नाही, नाही का. तर त्याचं कारण काय असेल? तर त्याचं कारण म्हणजे त्या विहाराची निगा राखल्या जात नाही, विहाराचं पावित्र्य राखल्या जात नाही, नित्यनियमाने वंदना, पूजा, परित्राण, धम्मदेशना होत नाहीत, आहे की नाही. ते विहार मात्र महिनाभर असे बंद राहतात, आणि काही काही विहार तर मात्र वर्षभर बंद राहतात. 14 एप्रिल आले कीच ते विहार उघडे होतात बिचारे, नाही का. बऱ्याच ठिकाणी अवस्था आहे, भगवंताच्या मूर्तीवरती अशी धूळ असते, जाळी अशी पूर्ण कातीन बसलेली असते, आम्ही पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारचं इथे आम्हाला दिसलं नाही. बाहेरच खूप छान वाटलं, आल्या प्रसन्नता जाणवली, आणि मी पहिल्यांदा या विहारामध्ये आलो आहे. खूप समाधान, आनंद वाटला की जिथे श्रद्धावंत असतात तिथे मात्र एक चैतन्य असते, एक आनंदाचं वातावरण असते, एक प्रसन्नता तिथे मात्र निश्चितपणाने दिसून येत असते. श्रीलंकेमध्ये आम्ही बघितलं अशा प्रकारचे सुंदर विहार असतात, नाही का. निसर्ग असतो, मोठमोठी विहारं असतात, भगवंताचं बुद्धरूप असतं, सुंदर पूजा मांडलेली असते, आहे की नाही. आणि ते लोक बुद्धाच्या प्रती श्रद्धा प्रकट करतात. त्या बुद्धरूपामध्ये सुद्धा एक प्रकारचा जीव येतो, त्याच्यामध्ये एक चैतन्य येते, नाही का. आणि तिथे आपल्याला आनंद वाटत असतो. आज बऱ्याचशा विहारामध्ये दुसरे पण लोक येतात, तर ते बुद्ध विहार बघून, ते बुद्ध पूजास्थान बघून त्या लोकांची अशी श्रद्धा प्रकट होताना दिसत नाही, नाही का. ते का दिसत नाही? कारण ते एवढं सुंदर पूजास्थान नसते, आहे की नाही. काहीतरी असं काही ठेवलेलं असतं, आहे की नाही. तिथे अस्ताव्यस्त असतं. काही विहार अशा असतात की तिथे लोक मात्र झोपायला जातात, नाही का. तिथे जाऊन मात्र टाईमपास करतात, आहे की नाही. पण बुद्ध विहार हे झोपण्याचं ठिकाण नाही, विश्राम करण्याचं ठिकाण नाही, तो बुद्ध विहार हे तपण्याचं ठिकाण आहे, नाही की नाही. बुद्ध विहार हे संस्काराचं केंद्र आहे. बाबासाहेब म्हणाले होते की बुद्ध विहारातून मात्र माणसं घडत असतात, आणि बुद्ध विहारामध्ये माणसाला नीतिमत्तेचे धडे
तिथे शिकायला मिळत असतात. आणि बाबासाहेबांची संकल्पना होती की मी मोठ्या मोठ्या शहरामध्ये, महानगरामध्ये भगवान बुद्धाचे महाविहार निर्माण करेल. ही बाबासाहेबांची संकल्पना होती. तीच संकल्पना आज मात्र बाबासाहेबांच्या अनुयायांनी ध्यानात घेतली आणि अनेक ठिकाणी मात्र भगवंताचे मोठे मोठे विहार निर्माण होत आहेत. अतिशय महान गोष्ट आहे. ही खूप मोठी धम्मक्रांती आहे. जे बाबासाहेबांच्या संकल्पनेतील भारत आहे, तो भारत आपल्याला बौद्धमय करायचा आहे. त्यासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं योगदान देणं ह्याच्या या काळाची गरज आहे. आपण असे म्हणू नये की विहाराचे अध्यक्ष आहेत, त्यांनीच विहारात जावं, त्यांनीच स्वच्छता करावी, त्यांनीच अगरबत्ती आणावी, त्यांनीच मेणबत्ती आणावी, नाही का. विहाराचे सेक्रेटरी आहेत सुनील, नाही का, त्यांनीच ते तिथं झाडलोट करावी, असा आपण कधी विचार करू नये. जे जे लोक बुद्धविहारात जातात आणि आपला वेळ देतात, त्यांची ते महान पारमिता असते. आणि लक्षामध्ये बुद्धाचं विहार स्वच्छ करणं ही अर्थात श्रमदान करणं आहे. ही खूप मोठी सेवा आहे आणि याच्यातून महान कुशल कर्म संचित होत असते. बुद्धाच्या पुढे मेणबत्ती, अगरबत्ती, फुलं अर्पण करणे, बुद्धरूपाला स्वच्छ करून घेणे, ही सुद्धा महान तुमची पारमिता आहे, महान तुमचं कुशल कर्म आहे. ह्याच्यामध्ये कधीही माणसाने आळस करू नये. तिथे माणसाने आग्रह असलं पाहिजे, तिथे माणसाने पुढं असलं पाहिजे आणि मी करतो म्हणलं पाहिजे, आहे की नाही बरं. मी स्वतः तिथे जाऊन वेळ देतो असे आपली धारणा असली पाहिजे. तरच आपल्या उपासकपणाला, उपासिकापणेला अर्थ प्राप्त होऊ शकतो. तुम्ही गुरुद्वारा बघितला असेल ना बरं, आहे की नाही. तिथे करोडपती लोक माणसं सेवा देतात, चप्पल उचलतात, बूट उचलून ठेवतात, आहे की नाही बरं. तुम्हाला भोजन वाढतात. तुम्ही भोजन केलेले भांडे मात्र ताटं ते स्वतःच्या हाताने स्वच्छ करतात. हे आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्या लोकाला सेवा धर्म समजला, त्या लोकाला पुण्यधर्म समजला, त्या लोकांना दान धर्म मात्र समजलेला आहे. म्हणून ते लोक आज दानामध्ये आग्रह आहेत, नाही का, सेवा देण्यामध्ये आग्रह आहेत, तत्पर आहेत, खूप पुढे आलेले आहेत. तर ही सेवा देण्याची परंपरा बौद्ध धर्मीयांची आहे. दान देण्याची परंपरा ही बौद्ध धर्मीयांची आहे. त्याग करण्याची परंपरा ही बौद्ध धर्मीयांची आहे. शुद्ध आचरण करण्याची परंपरा ही बौद्ध धर्मीयांची आहे. परंतु दुसऱ्या लोकांनी घेतली आपली परंपरा लुप्त होताना आज आपल्याला दिसत आहे. आज लोकांमध्ये मिथ्यादृष्टी, अविद्या, अज्ञान आणि नाना तऱ्हेचा मात्र आळस भरलेला आहे. त्याच्यामुळं बुद्ध धम्म हा लोप पावत आहे. बाबासाहेब म्हणाले होते, ज्या धर्माचे लोक ज्या तत्त्वज्ञानाला जसा आहे तसं स्वीकारत नाहीत, तो धर्म लोप पावत असतो. ज्या धर्माचे धर्मगुरू विद्वान नसतात, त्या धर्माला ग्लानी येत असते, तो धर्म लोप पावत असतो. ज्या धर्माचे जे लोक असतात, त्या धर्माचं जशाला तसं आचरण करत नाहीत, नाही का, त्याला ॲक्सेप्ट करत नाही, तर त्या धर्माला मात्र ग्लानी येत असते. तर धर्माला ग्लानी दुसऱ्या लोकांमुळे येत नाही, तर धर्माला ग्लानी आपल्यामुळे येत असते. धम्म हा लुप्त आपल्यामुळेच होत असतो. आणि म्हणून आपल्याला धम्माची गती वाढवायची असेल, धम्माचं चक्र आपल्याला अधिक फिरवायचं असेल, तर आपण मात्र निष्ठावान बनलो पाहिजे, आपण सिलवान बनलो पाहिजे, आपण दानशूर मात्र नक्कीच बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले, तुम्ही तुमच्या उत्पन्नातला 20वा हिस्सा धम्मकार्यासाठी दान करा आणि केलाच पाहिजे. जिथे मात्र योग्य दिशेने चांगल्या पद्धतीने धर्माचं काम सुरू आहे, तिथे मात्र तुमच्या कमाईतला काही भाग मात्र त्या ठिकाणी दान देण्याचा निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. कारण चळवळ मात्र ही कधी कधी दानाच्या भरोशावरती पण पुढे पुढे जात असते. श्रीलंकेमध्ये जवळजवळ 10-10 एकरवरती बुद्धविहार आहेत, 15 एकरवरती. थायलंडमध्ये तर 50-50 एकरवरती बुद्धविहार आहेत, मोठमोठ्या मॉनेस्ट्री आहेत. ते मॉनेस्ट्री झाल्या कशा, तर लोकांच्या दान कर्मातून झालेल्या आहेत. लक्षामध्ये, त्या लोकांनी जर दान दिलं नसतं तर मॉनेस्ट्री झाली नसती, आणि मॉनेस्ट्री झाली नसती तर त्या लोकांनी त्या ठिकाणी धर्म शिकला नसता. म्हणून आपल्या 1 रुपयामधून सुद्धा एक महान धम्माचं कार्य घडू शकतं.
हे सामर्थ्य तुमच्या 1 रुपयाच्या दानामध्ये आहे. म्हणून आपण योग्य ठिकाणी दान धर्म करण्याचा निश्चितच प्रयत्न करावा. विहारामध्ये जे काही कार्य असतील त्यासाठी सर्व लोकांनी तन मन धनाने त्या ठिकाणी आलं पाहिजे. केवळ आपण एकटेच आलो म्हणजे धम्माचं कार्य होणार आहे का? जे आपल्याला योगदान देता येतं धम्मकार्यासाठी, ते धम्मकार्यासाठी योगदान देण्याचा निश्चितच मात्र प्रयत्न केला पाहिजे. जर इतिहास आपण वाचला तर इतिहास वाचल्याच्या नंतर आपल्याला दिसून येतं की ज्या ज्या लोकांनी भगवंताला योगदान दिलं ते लोक मात्र आज इतिहासामध्ये जिवंत आहेत. आहे की नाही बरं? सुजाताने भगवंताला काय दिलं होतं? आहे की नाही? सुजाताचं नाव आजही घेतल्या जाते. एक वाटीभर किरीची किंमत काय असेल? काहीच नाही. आहे की नाही? पण योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला तिने दान दिलं, त्याच्यामुळं सुजाता आज इतिहासामध्ये अजरामर आहे. आम्रपालीनी भगवान तथागताला आम्रवन दान दिलं. आहे की नाही? आम्रपालीला सर्व लोक नावं ठेवायचे, तिला वाळीत टाकायचे. आणि भगवान बुद्ध जेव्हा तिच्याकडे चालले होते तर भगवंताला पण सांगितलं की भगवान तुम्ही आम्रपालीकडे जाऊ नका, ती काय बरोबर नाही. भगवान बुद्धाला माहीत होतं की व्यक्ती वाईट नसतो, व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये जे प्रवृत्ती आहे ती वाईट असते आणि त्या व्यक्तीच्या अंतर्मनातली ती प्रवृत्ती बाहेर पडली तर व्यक्ती चांगला असतो. ही भगवंताला दृष्टी होती, साधारण व्यक्तीला दृष्टी असू शकत नाही. भगवान बुद्ध आम्रपालीकडे गेले, तिला भेटले, तिला श्री सद्धर्माचा उपदेश केला, तिचं मन बदलून गेलं आणि ती म्हणाली भगवान मी आजपासून संकल्प करते, जे वाईट आहे त्याचा त्याग करते आणि जे चांगलं आहे त्याला स्वीकारते. आणि ती भगवंताला तिनं आम्रवन दान दिलं. आज आम्रपालीचं नाव निघते की नाही? आम्रपालीचे गाणे आहेत भगवंतासोबत कनेक्ट झाल्यामुळं. आहे की नाही? म्हणजे योग्य व्यक्तीला आपण जेव्हा कनेक्ट होतो तर आपला इतिहास बनत असतो. बाबासाहेबांचं कुत्र आहे की नाही? बाबासाहेबांचं कुत्र बघा, ते बाबासाहेबांच्या घरामध्ये होतं म्हणून त्या कुत्र्याचे फोटो पण आज बाबासाहेबांसोबत आहेत. आहे की नाही? त्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. म्हणजे बघा, एक चांगला व्यक्ती, सत्पुरुष व्यक्ती, एखादा महापुरुष व्यक्ती आपल्या सानिध्यात येतो किंवा आपण त्या व्यक्तीच्या सानिध्यात जात असतो तर आपलं नाव मात्र इतिहासामध्ये कोरल्या जातं. 999 खून करणारा अंगुलीमाल भगवंताला भेटतो, त्याचं मन बदलून जाते आणि अंगुलीमाल आज इतिहासामध्ये जिवंत आहे. या लोकांनी योगदान दिलं. अनाथपिंडक असेल, बिंबिसार असेल, अजातशत्रू असेल, कितीतरी उत्पलवर्ण असेल, आहे की नाही, गौतमी असेल, पटाचारा असेल, या सर्वांनी मात्र भगवंतासाठी चळवळीसाठी योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते लोक आजही चळवळीमध्ये जिवंत आहेत, इतिहासामध्ये जिवंत आहेत. त्यांना माहीत नव्हतं की बुद्धाला आम्ही भेटल्यामुळे आमचा इतिहास बनेल, नाही का? त्यांना माहीत नव्हतं. तुम्हाला सुद्धा माहीत नाही. तुम्ही आज भगवंताशी कनेक्ट आहात, विहाराशी कनेक्ट आहात. तुमचा सुद्धा निस्वार्थ असेल, शुद्ध भावना असेल तर तुमचा पण एक इतिहास बनू शकतो. हे सामर्थ्य भगवान बुद्धाच्या चळवळीमध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी निस्वार्थीपणे भगवंतासाठी, धम्मासाठी आणि भिक्खू संघासाठी, पूज्य बाबासाहेबांच्या मुवमेंटला पुढे नेण्यासाठी योगदान देण्याचा निश्चितच प्रयत्न करावा. निश्चितच वेळोवेळी विहारात येऊन धम्मश्रवण करून दान धर्म करण्याचा आपण प्रयत्न करावा. इथून जवळच आपण काही अंतरावरती बेडसे बुद्ध लेणी आहे. आपले उपासक आले होते तिथे. त्या बेडसे बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आपण 2 एकर जागा विकत घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी मात्र आपण एक भव्य अशी बुद्धिस्ट मॉनेस्ट्री, ध्यान केंद्र, श्रामणेर प्रशिक्षण केंद्र, एक बाबासाहेबांच्या स्वप्नातील ग्रंथालय, एक हॉस्पिटल त्या ठिकाणी आपण निर्माण करत आहोत. ते निर्माण करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहयोग, आपल्या सर्वांचं योगदानाची नितांत मात्र आवश्यकता आहे. जेव्हा तुम्ही तुमचं योगदान देसाल, जेव्हा तुम्ही दान धर्म करसाल, तेव्हाच मात्र त्या कामाला निश्चितपणाने गती येणार आहे. जेव्हा ती जागा घ्यायची होती तेव्हा आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते. आता आम्ही काय नोकरी करतो का बरं?
आहे की नाही. जागा बघितली आणि जागा बघितल्याच्या नंतर मात्र ती जागा खूप आवडली, लेणीच्या पायथ्याशी असल्यामुळे. आणि त्या शेतकऱ्याला म्हटलं आम्ही की जागा आम्हाला घ्यायची आहे. तर तो म्हणाला की एवढे एवढे लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील, नाही का, 60 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील म्हणे. तसे तर आम्ही 80 लाखापर्यंत सोडणार होतो म्हणे, पण तुमचं धार्मिक काम आहे, सामाजिक काम आहे, त्याच्यात आम्ही थोडंफार कमी करू म्हणे. म्हटलं काय हरकत नाही. तर आम्ही समाजामध्ये एक मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की अशाशी जागा आपण विकत घेणार आहोत भगवंताच्या विहारासाठी. ज्या दानदात्याला दान द्यायची इच्छा आहे त्यांनी मात्र दान धर्म निश्चितच करावा. तर जवळजवळ 2 महिन्यामध्ये 45 लाख रुपये जमा झाले, नाही का. 45 लाख रुपये जमा झाले. कुणाच्याही दारामध्ये गेले ना आम्ही पावती घेऊन की पैसे द्या, आम्हाला पैसे द्या, नाही का. फक्त श्रद्धावंतांना सांगितलं तर बऱ्याचशा लोकांनी 5 लाखापासून 1 लाखापासून 5,000पासून 2,000पासून, नाही का, 15 लाखापर्यंत मदत केली. आणि आता वरचे पैसे कमी पडत होते. म्हटलं आता कुणाला मागायचे आपण. एक उपासक होता, तर त्याच्याकडे आम्ही सांगितलं की असं असं आहे. तर तो म्हणला भंतेजी माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण आपण काय करू म्हणे, बँकेतून लोन काढू म्हणे आपण, नाही का. तर मी पहिला भंतेजी आहे म्हणजे भगवंताच्या बुद्धविहारासाठी बँकेकडनं लोन घेणारा. तर आम्ही 15 लाखाचं लोन घेतलं एका उपासकाच्या नावावरती. आणि त्या 15 लाखाचे जे काय हप्ते आहेत ते आजपर्यंत मी भरत आलेला आहे, नाही का. तर तो हप्ता होता 32,540 रुपये, नाही का. तर ते अजूनही सुरू आहे. आता फक्त 4 लाख रुपये राहिलेले आहेत आपल्याकडे बाकी. तर म्हणजे विधायक काम करत असताना कुठून ना कुठून मात्र निश्चितपणाने मदत मिळत राहिली. आणि ते हप्ते भरताना पण बरोबर महिन्याला यायचे राहुल पैसे, बरोबर यायचे, नाही का. इकडचा कार्यक्रम तिकडचा कार्यक्रम, इकडून तिकडून मात्र तो महिना भरून जायचा, नाही का. त्या उपासक म्हणायचा की बापरे भंतेज तुम्ही कसं काय करता हे मॅनेज, कधी कुणाला पैसे मागत नाही, कुणाच्या दारामध्ये जात नाही, नाही का. म्हटलं ते भगवंताचं काय, भगवंताला काळजी आहे, नाही का, भगवंत बरोबर देतात म्हटलं पैसे. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी हे सगळा संघर्ष करून ती तेवढी मोठी जागा विकत घेतलेली आहे. त्या ठिकाणी केवळ विहारच होईल अशातला भाग नाही. तर आम्ही तिथे गेल्यामुळे त्या बुद्ध लेणीचं रक्षणसुद्धा झालेलं आहे, त्याचं विद्रुपीकरण होणार नाही आहे. एकदा त्या ठिकाणी शेंदूर लावून दगड ठेवले होते वरती. मग आम्ही 4-5 जण रात्रीला 1:30-2 वाजता गेलो आणि ते शेंदूर लावलेल्या दगडानं म्हटलं तुम्ही तिकडे खाली जा डोंगराच्या, नाही का. वरतून आम्ही ते खाली टाकून दिले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी लोक गेले तिथं, ते दगडं नव्हते, नाही का. म्हणजे आपलं वास्तव्य असेल, येणं जाणं असेल तर लेण्यांचं रक्षण होऊ शकते. आपल्या लेण्या आपल्या ताब्यातून गेल्या त्याचं कारण आपली आवक जावक तिथे नाही आहे, येणे जाणं आपल्या त्या ठिकाणी नाही आहे. म्हणून जेवढ्या लेण्या असतील तिथे आपण सातत्याने जाण्याचा प्रयत्न करावा. बुद्धगयेचं महाविहार बघत आहोत आपण, ते बौद्धांचं आहे. तर ते बौद्धांचं विहारसुद्धा वाचलं पाहिजे. यासाठी सुद्धा आपण आपल्या कलेक्टरकडे निवेदन देण्याचा प्रयत्न करा आपल्या विहाराच्या वतीने. तर आजच्या या मंगलमय प्रसंगी आज तुम्ही मला इथे आमंत्रण दिले, सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी इथेच थांबतो. आता पुढे आम्हाला धानोरीमध्ये तक्षशिला विहारच आहे, तर विहाराचा वर्धापन दिन आहे, तिथेसुद्धा धम्मदेशना देण्यासाठी जायचं आहे. आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो. सभीतियो विवजंतो सापरोग विनाशतु माते भवन्त्वन्तराय सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गल रक्षन्तु सर्वदेवता सर्व बुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति
भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोति भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दे